महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंगलप्रभात लोढा आणि नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध. गेल्या 18 तारखेपासून आज 5वा दिवस आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण व प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा याच्यासाठी 16 दिवस अन्नत्याग करून आज 5व्या दिवसापासून ही काळी दीपावली आंदोलन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्र्यांना धुळे जिल्ह्याचे कलेक्टर, प्रांत तहसील, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत पत्र देऊन परवानगी घेऊन मी आंदोलन करत आहे. तरी धुळे जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी या आंदोलनाकडे लक्ष देत नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देत नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की माझे लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, दीपावली चांगली आहे ना, सुखी आहे ना, परंतु त्यांना वाटत नाही का आपल्या राज्यामध्ये आपला एक बाचा तर अभिलाल दादा देवरे 11 महिने प्रशिक्षण घेऊन वर्ग शिक्षक म्हणून काम करून सुद्धा त्यांना रोजगार आपण दिला नाही. 1,75,000 तरुणांना आपण घरचा रस्ता दाखवला आणि आज लाज वाटली पाहिजे. तुम्ही सुखी दीपावली म्हणतात, या बाच्यांना तुम्ही घरचा रस्ता दाखवून जर तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी बेरोजगार केला आहे तर आम्ही पहिले तुमचा जाहीर निषेध करतो. आणि धनगरांना सुद्धा 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन स्वतः देऊ शकत नाही म्हणून त्यांचासुद्धा जाहीर निषेध करतो. 6 महिन्यात परमानंट करण्याचं एकनाथ शिंदे बोलले होते. देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा यांनी आश्वासन देऊन निवडणुकीच्या वेळेस आम्हाला गाजर दाखवलं, आमच्याकडनं मतं घेतली. आज तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून तुमचा जाहीर निषेध आणि ही काळी दीपावली अखंड करू. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे शांत बसणार नाही. हा लढा अखंड चालू राहील. जोपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र आणि 1,75,000 तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी मागे वसरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच माझा हा लढा अखंड चालू आहे आणि या शासनाचा आम्ही जय निषेध करत आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय मल्हार, जय महाराष्ट्र.